UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा, लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी। तर 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा सुद्धा इशारा। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लातूरच्या रेणापुरात आक्रोश मोर्चा। तर आमच्यावर आलेली वेळ ही कुणावरही येऊ नये, संतोष देशमुखांची मुलगी भाऊक। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ, हत्येचा कट रचल्याचा विष्णू चाटेवर आरोप। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको, संजय राऊतांची मोठी मागणी। तर धनंजय मुंडे गुन्हेगारांचे सरदार असल्याचा सुद्धा हल्लाबोल। भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना आकाचे पत्ते सांगितले। बीडचं संपूर्ण पोलीस दल आकाचं असल्याचंही या ठिकाणी वक्तव्य। तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येतील, सुरेश धस यांचा इशारा। धनुभाऊ तुला कशाला घेरू, तुला पालकमंत्रीपद लखलाभ, आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे। मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी, अमोल मिटकरींचा भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप। अमोल मिटकरी लहान आहे, तू यांच्या नादी लागू नकोस, अन्यथा अवघड होईल। अमोल मिटकरींच्या आरोपांनंतर आता सुरेश धस यांचा इशारा। फडणवीस अजितदादा या प्रकरणामध्ये लक्ष घातल्याचं म्हणतात, मात्र अजूनही खंडणीखोराला अटक नाहीच। अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंचा सरकारला घरजाहीर, आरोपींना राजाश्रय असल्याची सुद्धा टीका। बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या। तर मैत्रिणीनं बियर पाजून रिक्षा चालक मित्रानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार, कृत्यात साथ देणाऱ्या मैत्रिणीला सुद्धा अटक। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येतील पीडितेच्या कुटुंबियांचं उपोषण मागे, आरोपी अजय दास याला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।